नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 ऑगस्ट 2026. आजपासून परत एक अंदाज येणार आहे. राज्यात आज कुठं नेमका पाऊस पडणार आहे तर राज्यात आज सांगायचं झालं तर वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती, अकोला ह्या परिसरामध्ये आज मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भातल्या त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. आणि अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, आर्णी, या चंद्रपूर ह्या परिसरामध्ये सांगायचं झालं तर ह्या पूर्व विदर्भामध्ये जवळजवळ मध्ये आता हे 18 तारखेपर्यंत पाऊस चालू राहणार आहे. 22-23 तारखेला ऑगस्टला देखील पाऊस येणार आहे. 27, 28, 29 ऑगस्टला पाऊस पडणार आहे. म्हणजे त्या 5-6 जिल्ह्यात मात्र पाऊस जोराचा असणार आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हे 8 दिवसामध्ये शेवटच्या आठवड्यात बिन ह्या आता 2-3 दिवसात बी वर्धा जिल्ह्यात बी तशीच परिस्थिती राहील. नागपूर जिल्ह्यात देखील, अमरावतीकडं देखील राहील. त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आर्णी ह्या परिसरामध्ये त्या 6 जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातल्या तिकडं चांगला जोराचा पाऊस असणार आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. भाग बदलत राहणार पण जोराचा पडणार म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकरी अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर आज राज्यात काय परिस्थिती राहणार आहे. आज मराठवाड्याचा विचार केल्याच्या नंतर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड ह्या मराठवाड्यामध्ये मात्र आज दुपारनंतर वेगवेगळ्या भागात भाग बदलत मात्र आणखीन 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, त्याच्यानंतर साताराच्या पश्चिम भाग, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी तिकडं मात्र आज देखील दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाही पण वेगवेगळ्या भागात आज भाग बदलत 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. श्रीगोंदा, कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, अहिल्यानगर, बारामती, त्याच्यानंतर राऊर ह्या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सबस्क्राइब करा.